नमस्कार मित्रांनो, वाघे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो बऱ्याच दिवसांनी आज मी व्हिडिओ बनवतो आहे. कारण पण तसं आहे, कारण का तुम्ही लास्ट माझे ब्लॉग बघितले असेल. आपण वैष्णोदेवीला फिरायला गेलेलो, त्याच्यानंतर अमृतसरला फिरायला गेलेलो. त्याच्यानंतर आपले काहीच व्हिडिओ नाही आले. सो कारणच असं होतं की त्याच्यामुळे व्हिडिओ नाही आले. त्याच्यानंतर झाला असं सीन की आपल्याला सांगायचं होतं कशी ट्रिप झाली, काय झाली, काय एक्सपेन्सेस, ते सगळं सांगायचं होतं. पण ते काय सांगता नाही आलं. व्हिडिओ एडिट केले आणि त्याच्यानंतर आपल्याला आजार पण आलं. सो ऑलमोस्ट मी मे एंडिंगपासून ते ऑगस्ट, आज आहे 2 ऑगस्ट. सो आत्ता कुठे थोडाफार म्हणजे बऱ्यापैकी बरा झाला मी. त्याच्यामुळे म्हटलं आज व्हिडिओ बनवूया. मला खूप टायमापासून ब्लॉग बनवायचा होता. काय मध्ये कंडिशन चालू होती सगळं शेअर करायचं होतं, पण काय सांगता नाही आलं. जो बोललो आज सांगून टाकूया. सो सीन असं झाला होता, मी वैष्णोदेवी तिकडून आलो. त्याच्यानंतर तिकडे काय बाहेरचं खाणं झालं, ट्रेनमधलं खाणं. तुम्ही जेवण तर बघितलं काय होतं, ते सगळं खाणं झालं. त्याच्यामुळं आपल्याला झाले होते लूज मोशन्स. माझे ऑलमोस्ट 2 ते 3 वीक लूज मोशन्स चालू होते. एवढी हालत बेकार होती. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मग माझ्या गुडघ्यामध्ये दुखायला लागलं, सूज आली. मग त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू केली. मग त्याच्यावरती असे माझे ऑलमोस्ट आत्तापर्यंत माझे बघायला गेला तर 5 ते 6 डॉक्टर मी चेंज केलेत. आधी फॅमिली डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होतो. मग त्यांनी एका सिनियर डॉक्टरची अपॉइंटमेंट दिली. मग त्याच्याकडे ट्रीटमेंट केली. त्याच्यानेही बरं नाही झालं. म्हणजे लूज मोशन्स कंट्रोल झाले, पण ते गुडघ्यामध्ये दुखायला लागलं, ते चालू झाले. मग फॅमिली डॉक्टरला दाखवलं, म्हणजे माझ्या जुन्या फॅमिली डॉक्टरला दाखवलं. मग त्याची ट्रीटमेंट चालू केली. त्यांनी ट्रीटमेंट केली. त्याच्यानंतर मग त्यांनी मला न्यूरोलॉजिस्टला दाखवायला सांगितलं की असंच आहे, त्याला दाखव. बदलापूरमध्ये माझ्या कोण ओळखीत असं कोण नव्हता, तरी एक सजेस्ट केला होता डॉक्टरनी, पण त्याला काय नाही दाखवलं. मग मी त्याच्यानंतर गावी आलो. येस, ऑलमोस्ट एक मंथच्या वरचे झालं मी गावी आलो. गावी मग एक डॉक्टरच मामाच्या ओळखीचे, जिथे मामा मोस्टली जिथे जातं काही सिरियस असेल तर, मग त्याला दाखवलं. मग त्यांनी 7 डेजमध्ये असं केलं की सूज कमी केली आणि चालायला लागलो मी. ते सगळं झाल्यानंतर मग त्यांनी मला सिनियर डॉक्टर होता, ऑर्थो होता, त्याला दाखवलं. मग ऑर्थोनी काय एक्झॅक्टली काय इश्यू आहे ते सगळं सांगितलं. आणि मग त्याची ट्रीटमेंट चालू होती. त्याची ट्रीटमेंट मग खूप वेळ चालू होती. ऑलमोस्ट मंथ गेला आमचं त्याची ट्रीटमेंटमध्ये. तेव्हा कुठे आता नॉर्मल झालं आहे, पण अजून पण मेडिसिन्स चालू आहे. काही डाईट फॉलो करायला सांगितली आहे. सो डाईट पण फॉलो करतो आहे. आय नो खूप लोक मेसेज करत होते कसं आहे काय आहे. प्रेरणा पण लग्नाची ॲनिव्हर्सरीला आली होती, ती पण सेलिब्रेट नव्हतो करणार, पण ती एवढं फाईट करून मुंबईवरून इकडे आलेली. सो बोललो तिला नको नाराज करायला. माझी सिरियसली कंडिशन नव्हती सेलिब्रेट करायची, पण बोललो ठीक आहे. तिला पण खूप लोकांनी विचारलं माझी कंडिशन काय आहे काय. व्हिडिओमध्ये माझी कंडिशन बघितली की काय हालत झाली होती. केस बघताय, केस काहीच नाही, दाढी बिडी काहीच केली नाही, एवढी बेकार हालत होती. आता कुठे चालतो, चांगल्या बऱ्यापैकी चालतो आहे मी. आधी पण चालत होतं, पण थोडं पेन असायचं नीमध्ये, आता एवढं नाही आहे. सो कालच डॉक्टरला दाखवून आलो आहे. सो जे युरिक ॲसिड होतं ते माझं वाढलं होतं. त्याच्यामुळे माझ्या नीमध्ये पेन चालू होते. दोन्ही नी पेन्स, त्याच्या अँकलमध्ये पेन, सूज येणं, हे सगळं चालू झालं होतं. सो स्टिफनेस येत होता पायामध्ये. मग त्याच्यावर मेडिसिन चालू होती. डाईट फॉलो करायला सांगितलं होतं. मग ते डाईट फॉलो करतो आहे अजून. पण मला 3 महिन्यांनी परत युरिक ॲसिडचं रिपोर्ट काढायला सांगितलं होतं. कालच काढलं होतं. त्याच्यामुळे नॉर्मल आलं आहे, म्हणजे जे रेशो असला पाहिजे त्या रेशोच्या आतमध्ये आला आहे. त्याच्या आधी जास्ती येत होता. सो खूप लोक विचारत होते कसं आहे काय आहे. मला पण इंस्टावर DMs येत होते. त्याच्यानंतर व्हॉट्सअपवरती विचारत होते. फॅमिलीवाले फॉलोअप घेत होते रोज, काय कशी कंडिशन आहे. रोज मला, मी जिथे राहतो आता मामाच्या घरी आहे, तिथे मला विचारत होते. आजी रोज विचारते आता कसं आहे, दुखतं आहे का काय आहे. पण संधिवात बोलतात ना, सो ते झालं होतं. कधी राईट नी दुखते तर नेक्स्ट डे लेफ्ट नी दुखायची, कधी राईट अँकल आणि नी दुखते तर कधी
अपोजिट असं चालत राहायचं इकडून तिकडे. सो आई पण टेन्शनमध्ये होते. सो काल नॉर्मल रिपोर्ट आल्यानंतर थोडं रिलॅक्स वाटतं आहे. सो आय गेस आम्ही लवकरात लवकर परत बदलापूरला जाऊ. खरं तर आत्ता पण जायला रेडी आहे, पण थोडा मी नाही रिस्क घेते, कारण का एवढा मोठा घाट, एवढा मोठा लॉंग रूट चालवायची गाडी मला थोडं डिफिकल्ट जाईल कंटिन्यू एवढा वेळ. सो लेट्स सी. आता मला जिम डॉक्टरने सांगितले, जिम करायला सांगितली आहे. त्याच्यानंतर स्विमिंग ते सगळं ॲक्टिव्हिटीज करायला सांगितली आहे, कारण मध्ये पाय जास्ती नव्हतं ॲक्टिव्ह. सो त्याच्यामुळे ते सगळं करायला सांगितलं. असं सगळं आहे. सो आत्ता माझी कंडिशन चांगली होत चालली आहे. सो जे पण DMs करत होते, मेसेज करत होते, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे. सो थँक्स तुम्ही प्रे केल्याबद्दल. माझी तब्येत लवकरात लवकर, खूप विचारपूस सगळ्यांची चालू होती, कसं आहेस, काय तब्येत आहे ते. सो फायनली बऱ्यापैकी रिकवर झालं आहे. आधी बोलायचं थोडा बरं आहे, आता बऱ्यापैकी रिकवर आहे. स्माईलवरनं समजलं असेल तुम्ही माझी ॲनिव्हर्सरी व्हिडिओची स्माईल आणि आताची बघितल्यावर. सो खूप त्या पिरियडमध्ये माझी खूप बेकार हालत झाली होती. असं होतं की बरा होईल नाही होईल, काय समजत नव्हतं काय नक्की चालू आहे, कशामुळे काय. एका याच्या आजारामधून दुसरा आजार, दुसरं असं सगळं वीकनेस आला होता बॉडीमध्ये. तसं सगळं चालू होतं. खूप डेंजर होता. खूप नेगेटिव्ह थॉट्स येत होते. फाईट करत होतो. खूप कसं तरी वाटायचं, म्हणजे काय चालू आहे यार, एवढं गेलो, लांब गेलो, फिरून आलो, हे सगळं झालं. आणि मध्येच असं माझे ऑलमोस्ट 3 महिने बेड रेस्ट, म्हणजे फिरून आल्यानंतर ऑलमोस्ट 2 ते 2.5 महिने पकडून झाला पूर्ण बेड रेस्ट चालू आहे. सो आता तुम्हाला परत व्हिडिओ बघायला भेटतील. लोक व्हिडिओ टाकत होते स्टेटसला पावसाचे, ते मला टाकता नव्हतं. खूप वाईट वाटत होते यार, इकडे जायचा प्लॅन केला होता, तिकडे जायचा प्लॅन, आणि या पावसाळ्यामध्ये कुठेच नाही. सो होप सोलो किंवा बघू कसं काय असेल ते. सो भेटूच आता, कंटिन्यू नाही पण येत राहतील व्हिडिओज. तरी मी इथे होतो तेव्हा ट्राय करायचं, मला नेचरचे शॉर्ट्स टाकत होतो, इंस्टाग्रामवर रील्स टाकत होतो, काही ना काही आपलं ॲक्टिव्ह आणि अपडेट राहायचं. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओजमध्ये. चला, टिल देन बाय बाय अँड थँक्स फॉर युअर प्रेयर. होप सपोर्ट केल्याबद्दल आणि विचारपूस केला. थँक्यू.